नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा माझ्याकडे साडीचा एक कपडा होता उरलेला. तर याचे काठ पण होते आणि छोटा कपडा पण उरलेला होता. तर यापासून आता मी एक समय आसन बनवणार आहे. आता गणपती आणि गौराई येणार आहे, तर म्हटलं त्यासाठी आपण समय आसन बनवूया आणि म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत पण मी आता हा व्हिडिओ शेअर करते. तर बघा, ह्यासाठी मी असे सर्कल कापून घेतलेले आहेत 2. तर याचं मेजरमेंट आहे बघा 7 इंच असं मी 2 सर्कल घेतलेले आहे. आता आपल्याला गणपती गौराई येतील तर तेव्हा समय खाली ठेवायला असे आसन छान बनवता येतील. बघा तुम्ही पण बनवा, एकदम सोपी पद्धत आहे. आणि आता ह्याच साडीतला एक काठ पण उरलेला होता. तर हे काठ मी पूर्ण तसाच घेतलेला आहे. असा याला फोल्ड करायचा आणि याला पूर्ण एक साईडने आपण स्टिच करून घ्यायचं आहे. या प्रकारे स्टिच करून घ्यायचे आणि मग याला आपण असे फ्रिल बनवणार आहोत त्याची. तर या प्रकारे बघा स्टिच करून घेतलेलं आहे. आता याची फ्रिल कशी बनवायची बघा. आपण असं त्याला चुन्या पाडायच्या आहेत त्याच्या. एक अर्धा इंच अशा घेऊन चुन्या पाडायच्या. अशा पूर्ण काठ हा मी असा स्टिच करून घेते एकदा. डायरेक्ट त्याच्यावर स्टिच करायला नाही जमणार, मग ते थोडंसं मागे पुढे होतं. त्याच्यापेक्षा मी आधीच असं एकदा हे तयार करून याची फ्रिलच तयार करून घेते आणि मग मी त्याच्यावरतीला स्टिच करणार आहे. तर हे बघा, या प्रकारे आता मी फ्रिल तयार करून घेतलेली आहे. आता बघा कशी स्टिच करायची आहे ती. तर एक सर्कल घ्यायचा आपण जे 2 सर्कल कापले होते त्यातला आणि आता त्याच्यावरती हे आपण सरळ ठेवायची. याची बाजू सरळ बाजू ठेवून आणि याच्यावरती आता ह्या प्रकारे ठेवायचे आणि याला पूर्ण याच्या गोल आकार आहे ना, त्याला आपण याला आता असं व्यवस्थित पकडून आणि याला स्टिच करून घेणार आहोत. या प्रकारे बघा, मी पूर्ण फ्रिल आता याला स्टिच करून घेते आणि फ्रिल काही मी असं मोजून मापून घेतलेलं नाही आहे. जेवढं त्याला लागेल त्या सर्कलला आपण तेवढं ते बनवायचं आहे. आता हे झालंय जोडून. आता याच्यावरून आपल्याला आता खालच्या साईडने आता हा जो दुसरा सर्कल होता ना, तर तो आपण असं याला आता खालच्या बाजूनी अटॅच करणार आहोत. तर बघा कसं अटॅच करायचं, असं ठेवायचं आहे आणि याला सर्व बाजूंनी थोडंसं फोल्ड करून याच्यावरती आपण टीप देणार आहोत. असं फोल्ड करायचं आहे थोडं आणि याच्यावर आता आपण अशी शिलाई देणार आहोत. म्हणजे आपले कुठलेही रफ एजेस दिसणार नाही, दोरे वगैरे कुठलेही निघणार नाही. आणि आता हे बघा, आता हे पूर्ण जोडून झालेलं आहे. आपण आता याच्यावरती लेस लावणार आहोत. तुमच्याकडे कुठलीही कशी गोल्डन कलरची लेस असेल ती लावू शकता, कुठल्याही डिझाईनची. तर माझ्याकडे आता हीच अवेलेबल होती, तर मग आता मी ही त्याच्यावर अशी स्टिच करून घेते. तुम्हाला पिन लावून आणि दाखवते बघा. ते व्यवस्थित राहत नाही ना तसं म्हणून. हे बघा, या प्रकारे आता मी याला पूर्णपणे असं गोल स्टिच करून घेणार आहे ही लेस. या प्रकारे आता पूर्ण याला स्टिच करून घेतलं की आपलं एक त्याला चांगली डिझाईन दिसेल बघा. अजून वेगळ्या प्रकारची लेस असती तर अजून छान दिसली असती. माझ्याकडे हीच अवेलेबल होती. आता हे झालं, आता मध्ये खूपच म्हणजे असं प्लेन दिसतंय ना, तर म्हटलं की त्याच्यावर थोडंसं काहीतरी करावं अजून, म्हणून माझ्याकडे ही समोसा लेस होती. तर मी आता त्याचं एक स्वस्तिक बनवणार आहे बघा. छोटं मोठं तुमच्या तुम्ही छोटं मोठं कसंही घेऊ शकता. मी हे आपला अंदाजेच घेतलेला आहे. जेवढं त्या सर्कलमध्ये बसेल ना त्या अंदाजाने आता आपण हे स्वस्तिक इथे स्टिच करून घ्यायचं आहे. मी ते पिन लावते बघा, म्हणजे ते सरकणार नाही. आता या प्रकारे असं याच्यावरती स्टिच करायचे आणि आता हे छोटे छोटे तुकडे पण घेतलेले आहेत, ज्याच्याने आपण एक छान असं स्वस्तिक बनवणार आहोत याचं. तर एक डिझाईन खूप छान अशी डिझाईन दिसती बघा. आता हे समईसाठी पण होऊ शकतं किंवा आता आपण हे एखादं बाळकृष्णासाठी पण असं आसन बनवू शकतो. गणपती बसवण्यासाठी असं आसन बनवू शकतो. यातले छोटी मोठी साईज आपण बनवू शकतो. या प्रकारे बघा स्टिच करून झालेलं आहे. किती सुंदर असं आपलं समय आसन बनून झालेलं आहे.
तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर समई आसन आपलं छान तयार झालेलं आहे. आता मी याच्यावर तुम्हाला समई ठेवून पण दाखवते बघा. या प्रकारे किती सुंदर असं समई आसन दिसते बघा. समई खाली किती छान डिझाईन दिसतीये. आणि समई माझी ही मोठी समई आहे. यापेक्षा जर तुमची छोटी असेल तर तुम्ही छोटंही बनवू शकता. तर ही मोठी साईजच मी दाखवलेली आहे.